जर कॉन्स्टंटली सारखं फोन चेक करायची सवय लागली, ती सवय वाढतच चालली, तर धिस व्हिडिओ इज फॉर यू. का बरं होत आहे असं? एखाद्या ठिकाणी फक्त 2 मिनटं वेट करायचं आहे, काढला लगे फोन, चेक केला. अभ्यासामध्ये 1 मिनिटाचा ब्रेक घेतला आहे, केला लगे फोन चेक. वर्कआउटमध्ये 1 मिनिटाची रेस्ट आहे, केला लगे फोन चेक. का होत असेल असं? बिहेवियरल सायकोलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे, इफ रिवॉर्ड्स आर अनप्रिडिक्टेबल अँड चेकिंग फॉर देम इज इझी. आपल्याला एक सवय लागून जाते, आपल्याला एक हॅबिच्युअल बिहेवियर तयार होते, आपण सारखं चेक करायचं. पण इथं कुठं काय रिवॉर्ड आहे? मोबाईलमधून थोडीच आपल्याला रिवॉर्ड भेटणार आहे कोणता. हे रिवॉर्ड म्हणजे काय? एनिथिंग दॅट इज बेनिफिशियल फॉर आवर ब्रेन. मग ते खाणंपिणं असेल किंवा एखादी गोष्ट अशी जी डोपामिन किंवा ॲड्रेनलिनची किक देते. त्यात टेक्स्ट मेसेज आले, नोटिफिकेशन्स आल्या, लाईक्स, शेअर्स, कॉमेंट्स सगळं आलं. थोडक्यात अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला एक्साईट करतात. मग आता 5-5 मिनिटाला फोन चेक केल्यानंतर प्रत्येक वेळेसच रिवॉर्ड भेटणार आहे का? नाही. आणि ह्यामुळे आपलं ब्रेन काय उदास होत आहे का? नाही. ब्रेन अजून पुश करतं आहे, अजून एकदा चेक कर, अजून एकदा चेक कर. आणि अल्टिमेटली शेवटी आपली विल पॉवर लिमिटेड आहे. कधी ना कधीतरी आपण चेक करतोच. इंस्टाग्रामलाच एक कोट वाचला होता की सोशल मीडिया इज लाईक अ फ्रीज. आपल्याला माहिती आहे की त्यात काही नाही, पण तरी आपण फ्रिक्वेंटली सारखा येता जाता ओपन करून बघतोच. अँड ॲट द एंड ऑफ द डे वी एंड अप कन्झ्युमिंग एनिथिंग इवन इफ यू डोंट नीड इट.